नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं पुन्हा एकदा आपला आवडता युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हार्दे सर या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनल मध्ये मी आपला मित्र हार्दे सर सर्वांचं मनापासून स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरतीला तब्बल किती अर्ज आलेले आहेत हे आपल्याला या ठिकाणी ठाऊक झालेले आहे. आपण एक लाईव्ह सेशन होते आपले पूर्वीचे रोजचे 10 वाजता लाईव्ह सेशन व्हायचे आणि आपण त्या लाईव्ह सेशन मध्ये तुम्हाला सांगायचो ज्या दिवशी 7 डिसेंबर लास्ट तारीख होती फॉर्म भरण्याची, त्या दिवशी आपण 11:30 वाजेपर्यंत लाईव्ह होतो. तुम्हाला पण माहिती आहे बरेच मुलं लाईव्ह होते आणि त्यावेळेस पुणे शहरचा जो आकडा होता हा 97,000 क्रॉस झाला. आता काल आलाय 86,000. म्हणजे झालंय काय, मी त्यावेळेस तुम्हाला बोललो होतो का जे आकडे आहेत हे आकडे प्रॉपर आकडे आपल्याला त्या घटकाकडून समजणार आहे, कारण त्याचे बरेच फॉर्म कॅन्सल झालेले आहेत. सर्व पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांना विनंती असेल व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, एकदम व्यवस्थित महत्वाचा व्हिडिओ आहे. एक मोजून 2-3 मिनिटं बोलायचंय मला, 2-3-4 मिनिटं बोलेल फक्त, पण खूप महत्वपूर्ण असणार आहे. आणि भरती करणाऱ्या सगळ्या विद्यार्थ्यांना एक सूचना आहे की जे आपण जर नवीन असेल तर चॅनल पण सबस्क्राईब करायचं आहे, कारण इथून पुढे सगळं माहिती अपडेट, ग्राउंडचा अपडेट असेल, मेरिट संदर्भात सगळं आपल्या चॅनलच्या माध्यमातून येत जातील. ओके, ठीक आहे. असो, पहा मित्रांनो, तब्बल 16 लाख अर्ज आलेले आहेत. मित्रांनो, 18,000ची भरती होती, 18 लाख अर्ज आले होते. 17,000ची भरती होती, 17 लाख अर्ज आले होते. 15,000ची भरती आहे, 15 लाख अर्ज येणं साहजिकच होतं. विद्यार्थी मित्रांनो, खरं तर 7 डिसेंबरला ज्यावेळेस भरतीची लास्ट तारीख होती त्यावेळेस बातमी फिरली का एकूण 9 लाख अर्ज, 10 लाख अर्ज. मित्रांनो, 5 लाख मुलं धरले, 5च लाख मुलं धरा अख्ख्या महाराष्ट्रातून पोलीस भरतीची तयारी करणारे, फक्त 5 लाख. एका मुलांनी साधा 3 फॉर्म तर कंपल्सरी भरलेले. 3 फॉर्म जरी भरले तरी 15 लाख फॉर्म होतात. 3 फॉर्म भरले तरी 15 लाख फॉर्म होतात. आणि बऱ्याच ठिकाणी डमी फॉर्म विद्यार्थ्यांनी भरलेले आहेत. त्याच्यामुळं तुमच्या माहितीसाठी सांगतो, ते तर 1-2 लाख होऊ शकतात. म्हणजे 16 लाख फॉर्म आले म्हणून तुम्ही लगेच घाबरून जायचं नाही. पाठीमागच्या वेळेस 17,000 जागेला 17 लाख होते, 18,000 जागेला 18 लाख होते, पण मेरिटमध्ये काय बदल झाला? तरी पण काही ठिकाणचं 2 अंकात मेरिट होतं. अजिबात गडबडच का, ठाणे शहर सारखा घटक आहे, एकदम मापात फॉर्म आहेत म्हणून मग लगेच तिथं हलक्यात घ्यायचं का नाही. रेल्वे सारखा घटक आहे, 27,000 फॉर्म आहेत, सारे 27,000 फॉर्म आहेत. त्या ठिकाणी पुणे शहरला एकट्या महिलांना 20,000 फॉर्म आहेत, साऱ्या 500 जागेला. म्हणजे लक्षात घ्या, ज्या ज्या ठिकाणी जेवढे फॉर्म गेलेत ना, तेवढ्या जागा पण त्या ठिकाणी त्या प्रमाणात आहे. 31, 35चा रेशो म्हणजे लई मोठी गोष्ट नाही बाळांनो. सगळीकडे 31, 40, 45, 50च्या आतमध्ये रेशो मुंबई सोडता, त्याच्यामुळे एवढा काय रेशो मोठा नाही. त्याच्यामुळे त्याचा कट ऑफ तुमचा ग्राउंडचा डायरेक्ट 47, 45 एवढा लागेल किंवा काय लागेल अजिबात नाही. ओके, 16 लाख जरी अर्ज आले असले तर विद्यार्थी 16 लाख नाही, लक्षात ठेवा. ते अर्ज संख्या 16 लाख आहे. त्या एका विद्यार्थ्याचे 2-2, 3-3 फॉर्म आहे, त्यात काही डमी फॉर्म आहे, म्हणून तो आकडा 16 लाख वर गेलाय. 16 लाख काही विद्यार्थी नाही महाराष्ट्रामध्ये का, 16 लाख पोरं नाही, 16 लाख फॉर्म, 16 लाख आहे. त्याच्यात सगळे मग तुमचे पार आखे पोलीस, शिपाई, बॅट्समन, चालक सगळे धरून, आणि विशेष म्हणजे कट झालेले धरून सुद्धा लक्षामध्ये ते जास्त नाहीत. आता विषय असा झालो, घटकाकडून जी माहिती आपल्याला कळते, एसपी किंवा सीपी ज्या घटकाकडून माहिती कळते, ती माहिती आपल्याला रद्द झालेले फॉर्म, कॅन्सल झालेले फॉर्म, डमी फॉर्म हे वजा करून भेटते. पण ओव्हरऑल जी माहिती कळली 16 लाख, हे सगळे त्याच्यामध्ये एकत्रित आहे लक्षामध्ये. त्याच्यामुळे मित्रांनो, मी तुम्हाला एकच सांगेल, 20 तारखेपासून आपल्या ग्राउंडच्या ग्राउंड सुरू होते आणि 28ला मीरा भाईंद्र असन, 25ला असन, 22ला असन, सगळ्या घटकाच्या दमादमाने फॉर्म सुरू होत आहेत, ग्राउंड सुरू होत आहेत. त्याच्यामध्ये तुमची परभणी म्हणू नका का, सिंधुदुर्ग म्हणू नका का, लातूर म्हणू नका का, जालना म्हणू नका, सगळे सोबत सुरू होत आहे. फक्त एक मुंबई आणि पुण्याला थोडा उशीर लागणार आहे, बाकी सगळे घटक एकदम वेळच्या वेळेला जिल्ह्यात होणार. त्याच्यामुळे अजिबात लोड घेऊ नका. त्याच्यात आता काही ठिकाणी मला वाटतं नवी मुंबईचं मे बिया, म्हणजे माझा एक प्राथमिक अंदाज, मला फिक्स माहित नाही, पण एक चालकचं कदाचित नवी मुंबईचं अगोदर होऊ शकतं असं माझा एक अंदाज आहे. नंतर शिपायाचं होऊ शकतं नवी मुंबईचं, लक्षात ठेवा. म्हणजे कदाचित नवी मुंबई तर सुरू होतेच 20 नंतर, मीरा भाईंदर पण सुरू होते, म्हणजे फेब्रुवारीच्या एंडिंग पर्यंत बरेच, जानेवारीच्या एंडिंग पर्यंत बरेच ग्राउंड सुरू होत आहे. मुंबई पुन्हा पण वेळ नाही घेणार, मुंबईत फक्त थोडासा वेळ घेईल, पुन्हा पण काय जास्त वेळ घेणार नाही, लक्षात ठेवा. राहिला प्रश्न कारागृहाचा. कारागृह जे काय 2-3 राहिलेले ते सगळे नंतर होऊन जातील, त्याचा काही विषय नाही कारागृहाचा, लक्षात. ते साहजिक आहे, तसं पण नंतरच होतील. बरेच घटक असे आहेत का ज्या घटकांचे ग्राउंड फक्त आणि फक्त 3-4 दिवसात उरकणार आहे. लगेच त्यांचा कट ऑफ 2-4 दिवसात, लगेच त्यांचा पेपर, संपली भरती, मेरिट, कट ऑफ, ओके, जिकडचं तिकडं.
त्याच्यामुळे मी सांगतो आता तुम्हाला का ज्या काही गोष्टी राहिल्यात त्याकडे आता राहिला प्रश्न ते मराठी आणि सामान्यांची बॅच. बऱ्याच विद्यार्थ्यांचे मॅसेज आहे, मराठी आणि सामान्यांची बॅच आपण सुरू करणार आहे मित्रांनो. फक्त आणि फक्त मुंबई, पुणे आणि पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेसाठी रोजच्या 20 मिनिटात 50 मार्काची तयारी, 25 मिनिटात 50 मार्काची तयारी. मित्रांनो रोज 25 क्वेश्चन मराठी व्याकरणाचे 25 क्वेश्चन सामान्यांचे तुम्हाला देत जाणार आहे. दिवसाचा थोडासा वेळ काढायचा आणि तेवढी टेस्ट सिरीज जॉईन करायची, कारण का त्यातून तुमचं मराठी आणि सामान्य हे प्रश्न एकदम प्रॉपरली होणार. त्याच्यात मग म्हणी असेल, वाक्प्रचार असेल, समानार्थी असेल, विरुद्धार्थी असेल, इतरत्र काय असेल ते सगळे अचूकता शब्द त्याच्यामध्ये आपण एकत्रित करून टाकणार आहे लक्षामध्ये. ठीक आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो सर्वात महत्वाची अजून एक गोष्ट म्हणजे की आपल्याला यावर्षी प्रचंड स्पर्धा राहणार आहे. लक्षामध्ये तुम्ही पाहिलं असेल यावर्षी प्रचंड स्पर्धा राहणार आहे. काय स्पर्धा वगैरे काय राहणार नाही, काळजी करू नका. स्पर्धा जी मागच्या वेळेस होती तीच आहे. एखादाच घटक असा राहतो का ज्याच्यामध्ये आता पुण्याला बरेच जण घाबरलेत, पुण्याला लय स्पर्धा, पुण्याला लय स्पर्धा. तुम्ही पहा ज्यावेळेस फायनल कट ऑफ लागतील त्यावेळेस पुण्याचा कट ऑफ पहा, आणि इकडे जिथं स्पर्धा वाटत नव्हती ना तुम्हाला तिथला कट ऑफ पहा, किंवा ठाण्याचा कट ऑफ पहा. एक तर ठाण्याचा कट ऑफ जर खाली आला तर तो पेपर पहा, आणि जर वर गेला तर मग त्या ठाण्याची पेपरच पहा तरी लक्षामध्ये. त्याच्यामुळे सगळीकडले कट ऑफ खालीवर होणार आहेत, काळजी करू नका. तुमचा फॉर्म ज्या घटकाला आहे त्या घटकाला अतिशय योग्य पद्धती तुमचा फॉर्म आहे. रेल्वेला किती कमी फॉर्म आले, 27,000 फॉर्म आहे 750 जागांसाठी, एकदम नॉर्मल फॉर्म आहे. त्यातले 30% विद्यार्थी ग्राउंडच्या कट ऑफ, 30-40% ग्राउंडच्या कट ऑफ मध्ये बसतच नाही, म्हणजे त्याच्यात हेच नाही होत लक्षामध्ये. म्हणजे लक्षात ठेवा रेल्वेला जर 750 जागा आहे तर त्या ठिकाणी 7,500, 8,000, 9,000 मुलं त्यांना पेपरला घ्यायचे. त्या रेल्वेवाल्यांना एवढे मुलं पेपरला घ्यायचे, त्यांना म्हटल्यानंतर त्यांचा तुम्ही कट ऑफचा विचार करा. सिंपल गोष्ट आहे ना. जर तुमच्या पुण्याला जर 20,000 मुली आहेत आणि 500 जागा मुलींच्या आहे, 5,000, 5,000 मुली घ्यायच्या तिथं, तर कट ऑफचा विचार करा किती कट ऑफ लागणार आहे काय वगैरे. ते सगळे व्हिडिओ मी दामादामाने पोस्ट करणार, सगळे एकदम प्रॉपर अभ्यासपूर्व व्हिडिओ आपले येणार आहेत, त्याबद्दल काहीच शंका नाही लक्षामध्ये. त्यानंतर मित्रांनो एकट्या याच्यामध्ये कुठं नाही दादांनो, हा रेशो काही ठिकाणी एकाच 20, एकाच 30, एकाच 25, एकाच 50, एकाच 60, एकाच 80, एकाच 90 असे पण रेशो आहेत त्या लक्षामध्ये. तुम्ही पाहू शकता पुण्याचा जर रेशो काढला मुलींचा साधा तर एकाच 40 नुसता मुलींचाच रेशो बसतोय, मुलांचा त्याच्या पुढे जातो. म्हणजे विषय काय होतो का प्रत्येक वेळेस ते रेशो असेल किंवा या गोष्टी असतील ना त्याच्यामध्ये लोड घ्यायचं काम नाही. आता परभणीवाल्यांनी सगळं कॅटेगरी वगैरे याच्या संदर्भात दिले, काय नाही तुम्हाला सांगतो 45 मार्काचं ग्राउंड मुलगी असेल, 40-45 मार्काचं ग्राउंड टाकलं ती कुठेही बस, एवढ्या मार्काचं ग्राउंड घेतलं ती कोणत्याही कट ऑफला बसणार आहे ती मुलगी, त्याची काही शंका नाही. ती कोणत्याही कट ऑफ मध्ये बसणार आहे. मुलगा असं तेवढं ग्राउंड घेतलं 45, 47, 43, 41 तो कुठेही बसणार, त्यात काही अडचण नाही. त्याच्यानंतर लेखी परीक्षेला 85-90 मार्क घेतले, 45 ग्राउंड 90-85 लेखी किती, त्याचं तसं बी काम होणार आहे. मग ते कोणता घटक असो, किती स्पर्धा असो, किती फॉर्म आलेले असो, म्हणजे विषय काय आहे तर तुमचा जो मार्काचा गुणांकन आहे ते एकदम प्रॉपर झालं पाहिजे. ते जर मार्कांचं गुणांकन प्रॉपर झालं तर सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी व्यवस्थित, नाही तर मग अवघड आहे. एका उमेदवारासाठी एका पदासाठी 108 उमेदवार. मित्रांनो हे जे आहे ना बाळांनो, हे कुठले हे दुसरीकडले. आता तुम्ही पाहू शकता शिपायाला 12,702 जागा आहे ना, 8,77,000. सगळ्यात जास्त स्पर्धा आपल्याला शिपाई दिसते. चालकचं पहा ना बाबांनो, 478 जागेला 1,80,000, म्हणजे ते थोडे फॉर्म नाहीत लक्षामध्ये. 19 जागेला 17,000 फॉर्म आहेत, त्याच्यात सगळ्यात जास्त फॉर्म त्या मुंबईमध्ये. कारागृहाला 554 जागा आहेत सगळ्यांनी, त्याला 3,34,000 फॉर्म आलेले. SRP आपला 1,652 जागासाठी या ठिकाणी 3.5 लाख फॉर्म आहे, म्हणजे 3.5 7 लाख फॉर्म नुसते त्या कारागृह शिपायालाचे. मग आता त्या शिपायाला जे 7 लाख आहे ना वरच्या बाबांनो दादांनो, ते शिपायाला वर जे तिकडं 7 लाख आहे ना, तीच खालची जी टोटल आहे ना तीच टोटल वरती, बाकी वेगळं काही नाही. घाबरून जायचं काम नाही. आता ते काय झालं, आता सिंपल लॉजिक सांगतो तुम्हाला दादांनो, त्या शिपायाला जे 7,86,000 दिसतात ना, तुम्हाला दिसतात ना 7,86,000, आणि या कारागृहाला 3,34,000 दिसतात, आणि SRP आपला 3,35,000. हे 3 आणि 3 6 लाख, आणि ते 35-35 70, म्हणजे हे झाले 6.5 लाख हेच झाले. आणि मग ते 7.5 लाखातले हे 6.5 लाख बरेच आहेत त्याच्यामध्ये, म्हणजे ते काही संख्या वाढलेली, फक्त विद्यार्थी ते आहे तेच असणार आहे लक्षामध्ये. म्हणजे आपल्याला स्पर्धा 108 वगैरे याचं काही घाबरून जायचं काम नाही. आपल्या आपल्या घटकाला फॉर्म येतो, योग्य फॉर्म आहे असं समजून भरतीसाठी प्रचंड स्पर्धा असं आपल्याला येते. या ठिकाणी राज्य पोलीस भरतीसाठी प्रचंड स्पर्धा. गैरप्रकार रोखण्याचे आव्हान, गैरप्रकारापासून सावध राहावं. बरेच जण म्हणतात तिथं सेटिंग लागते, तिथं लाईन लागते, इथं आमचा ओळखीचा आहे, तिथं काय होत नाही त्या पोलीस दलामध्ये लक्षामध्ये. माझा त्याच्यावर बिलकुल विश्वास नाही, त्यामुळे ते असल्या भानगडीपासून बाजूला राहा लक्षामध्ये. हा
त्यानंतर मैदानावर जर काही बरेच जण गैरप्रकार करतात त्या पण गैरप्रकारापासून सावध राहतात थोडंसं. आलं लक्षामध्ये? हे बघा हे सगळं सांगितलं त्यांनी. सर्वात कमी म्हणजे केवळ 19 पदी बॅट्समनची भरण्यात येणार आहेत. मात्र बॅट्समनच्या एका पदासाठी सरासरी 895 उमेदवार स्पर्धेत आहे. म्हणजे त्या बॅट्समनच्या 19, आता ते यांनी 19 म्हणजे कुठले 19 म्हणजे 1 मिनिटं मुंबईचं आहे ना. नाहीतर बॅट्समनच्या टोटल बऱ्याच जागा आहे. तरी पण म्हणजे हे मुंबईचं टाकलेलं त्यांनी. त्याच्यामुळे गोष्ट लक्षात ठेवा. काय असं काही नाही. ओके, तुमच्या पद्धतीने व्यवस्थित काम करा. आज हे करा. लवकरच ग्राउंड वगैरे सुरू होणार आहे. त्यासाठी तुम्हाला ग्राउंडसाठी मी खूप खूप शुभेच्छा देतो. पुस्तकाबद्दलची संभ्रमता आपल्या मनात असेल तर हे एक पुस्तक तुम्हाला मी सजेस्ट करतो. हे साधं बुक नाही, एकदम स्मार्ट बुक आहे. विद्यार्थी प्रिय बेस्ट सेलर असताना 35,000, 34,000, 40,000, 45,000 नंतर आता ही 50,000 जम्बो आवृत्ती आलेली मेगा पोलीस भरती घटक वर्गीकृत सखोल विश्लेषण आहे मित्रांनो. याच्यात लेटेस्ट मुंबई सगळं काय अपडेट केलेले. भाग्य एक सामान्य आणि मराठी 2004 ते 2025 मध्ये झालेल्या 535 प्लस प्रश्नपत्रकांचा विषय सूक्ष्म घटकने वर्गीकृत स्मार्ट स्पष्टीकरणासह सखोल विश्लेषण असणार. माननीय सिद्धेश्वर हाडवे सर यांचं नवीन टॉपिकने ऑडिओ बुक फॅसिलिटी समावेशासह द स्मार्ट बुक द नेक्स्ट जनरेशन स्मार्ट बुक प्रत्येक प्रश्नाचे 5 स्टार ते 1 स्टार रेटिंग देऊन त्याच्या महत्वानुसार स्मार्ट वर्गीकरण असणार. मार्गदर्शक सिद्धेश्वर हाडवे सर यांचं भारती प्रकाशन पुणे. हे पुस्तक तुम्ही घेऊ शकता. फुल्ली अपडेटेड एडिशन आहे मित्रांनो. लक्षात ठेवा, हे पुस्तक जर खरेदी करायचं असेल तर आपल्या जवळच्या बुक स्टॉलला जा आणि फक्त भारतीय प्रकाशन 50,000 जम्बो म्हणा, ते लगेच मिळेल. ओके, ठीक आहे. भेटूया परत पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मी तुमच्या